हॅलो गाईज, मी बबन इंगळे. तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. गाईज कसा ऑटो चालवते ते त्याच्या सोबत आले मी आज फिरायला. सकाळचं वातावरण आहे, लय ऊन आहे. ऑटोतून एवढे दुकानं नाही दिसत. हे पहा कशा गाड्या चालल्या. सावली आली तर बरं वाटतंय, उन्हाचं फिरायला लय कंटाळा येतो. गाईज आज गावाला चालले आता संध्याकाळी. आम्ही नाही चाललो यायच्या सोबत, शाळेला सुट्टी नाही म्हणून लेकरायच्या. संध्याकाळी जातील तर उद्या पोहोचतील. पाय कशा बिल्डिंग गेली तिकडं मोठ्या मोठ्याल्या, पण ऑटोतून काय हात जात नाही बाहेर. ते कपड्याचे दुकानं लागेल. थंड प्यायला चाललो आता आम्ही. थंड आहे ना बरोबरच. आता हे साईडले ऑटो उभा करतील आता. कसं वाटायला लागतं. गाड्यानं जास्त ऊन लागतंय. पण उन्हाचं वातावरण झालंय आहे का नाही बाहेर. ऑटो चालू आहे आता. म्हणलं मस्त व्हिडिओ काढावं बाहेरच्या वातावरणाचा. आपल्या भैयाचा लयच फोन चालू आहे आपल्याला. ऊन झाला आता ते सकाळी लागलं. सकाळचं वातावरण भारी येतंय म्हणलं. लय लांब फिरलो आम्ही, लगे लांब लांब पाहिजे. आता ऊन व्हायला लागलं लय. आता जीवाच्या वरच ऊन आहे. मस्त थंड बिंड केलं यायला, काय केलं नाही. हे नको म्हणलं. निसर्ग वातावरण वाटते बाहेर आलं थोडस. पुढं येऊ का? आता काही एवढे ते झालं नाही राहिले. मला फिरायला नेलं तर ते थंड कांचं होतं. ते पायनॅपल लय भारी लागलं. पण एसिडिटी झाली मला. अरे काय तू. मग मी जेवण करेल होतं, मग तिखट आणि गोड मला तसंच होतं. मग तू असं म्हणलं की मग जीव नाराज होतो. खरंच ना नाराज होतो लगे. पण प्यायला मजा आली. लय थंड, लय भारी. इतक्या लांब नेलं तुला मी ते पायनॅपल पियासाठी. तू म्हणते की एसिडिटी झाली. काय मतलब आहे मग माणसाचा जीव नाराज नाही होणार का? मला काऊन होतच राहते. भयाच्या ना तिखट खात मी जास्त. आता भाज्या तिखट असतात का? नाही. पण मग तसंच होतं. कधी तुम्हाला होतंय, कधी मला होतंय.
मला होते तुम्ही काय एवढा ताण नाही घेत एसिडिटी पेसिडिटी. गोळ्या आणत असता मग तुझी संपल्यात. पण काय असं का नसं फिरायला मजा लय आली. चल धर. ह्या बाई 1 2 3 ह्या बाई ते कपड्यातले उरलेले हा. बरोबर. राहू राहू दे दे. तुमच्या जवळ. तुला माहित आहे ना आपल्याला काय कमेंट आली होती की पैशाची इज्जत करा, कधी पण आता गल्ला लक्ष्मीची इज्जत करा. ते इज्जत कर त्याला गल्ला टाकायचा. दे इकडे. मला कमेंट आली होती एक, लक्ष्मीची इज्जत करा. आपा याच्याहून आणखीन काय इज्जत पाहिजे? लक्ष्मीची कोण इज्जत करत नाही का हो? हो. असंच करायचं गल्ला टाकायचा तुमच्या गल्ला जवळ. गेला नको ते ठेवून दे बरोबर आहे. आणि कपडे आवडले का तुला? आवडले का दाटून म्हणायला लागली तू? आवडले. आता घरून आले तर 2 मला घ्यायचे वापरायला. अरे 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 ना विचारलं मग मी तिकडे तुला. घ्यायचे ते बरुड्याकडे नाही पाहिजे ती शॉर्ट कपडे तशा घेतात बाया. नवीन फॅशन आली ती शॉर्ट इथला. ते तू आम्हाला दाखवले होते तसे ते मी रिक्षा उभी केली होती तर ते. तसे अरे काय तुझी पसंत आहे मग मग बेकार. काय, मला जर सगळे आवडले नाही ते. कलर असतील ना वापरायला काय व्हायला लागले. पण ते कसे होते ते? मग चांगले भेटत असतील ना कुठं तसे. शॉर्ट घ्यायचे मग शॉर्ट. शॉर्ट शॉर्टची फॅशन येईल इथला भेटवा. लय भारी वाटतो. लय बायाच्या अंगात पाहिजे नव्हते. मला नाही समजायला लागलं ते कोणचे मंदी होते ते. तिथं 2-3 याचे होते डिझाईन अलग अलग. आणि आता त्या बाई क्वालिटी अलग अलग होती. 2-3 क्वालिटी. लय बाय भाव खाऊ लागली. आवडली होती तुम्हाला तशी. कोणचे? मी आणली होती ती पहा म्हणलं ती म्हणे मला जांभळा आवडला की. जांभळा थोडा आवडला होता मला. हं? मस्त होते का जसं ते. कुठं मस्त होते एवढे काय खास नव्हते. नाही हे कसं आहे आपलं कायमचं दुकानदार आहे. मला हे इथलीच कपडे आवडते. मग ते मानतान ठेवते ना आपला. आणि ह्यो मी कलर घेतला होता. ह्यो मी आहे म्हणे कसे कलर घेते ताई तर बापा हे फाटानच टाकून देणार आहे मी आता. आता लय घातली आता तुम्ही गावातून आले मस्त कपडे घेते तुमच्या पसंत. व्हेरी नाईस. तुमच्या पसंत घेणार. व्हेरी नाईस. तुम्हाला लय भारी समजते कपड्याचा. तू झाडावर चढवायला लागली का मी तारीफ करायला लागली? झाडावर ही मजाकची गोष्ट नाही. झाडावर नाही चढवायला लागली. तुम्हाला साड्या यायचं कपडे यायचं. तुम्ही घेतलेले कपडे नरम चटक निघते मग हे कपडे जरगट घेते. पण तसं म्हणा मला समजते आहे ना. वा वा तुला तर लय समजते ना. जा दे. जर तुम्ही चांगले घेते का नाही सांगा. हा? कपड्याचं चांगले. समजते का नाही मला मग एवढं मला तेवढं. कशाला नेती तू? कशाला म्हणती? भाव नाही यावं तुम्हाला. हा? भाव नाही यावे. खाता येते का? हं. भाव नाही येत. आता ती म्हणते भाव नाही करता येत तुझी मम्मी. हा? अरे काल तुम्ही दुकानात घेतले मी फोनावर भाव केलाय मग विचार कर कसा असेल तर. ते तर तुम्हाला म्हणला 1 रुपया कमी नाही होत. आता पिवळे पिवळेच घ्यायचे होते दोघी मायले किलो. हा तुम्ही त्याला फोन द्याला ना तर ते दुकानदार काय म्हणे माहितीये का? हा हा म्हणे आमच्या दुकानाचा फिक्स रेट आहे. मग मी त्याला काय बोललो असं तर त्यानं भाव कमी केला. हो. काय बोललो असं? काय हा काय 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 काऊन की जेवढं प्रेमानं होते ना तेवढं भांडण झगड्यानं होत नाही मग काय. तुम्ही काय म्हणले. मी त्याला एवढं प्रेमानं बोललो म्हणून त्यानं भाव कमी केला. तू समजी की नाही समजी तू? काय म्हणले सांगा ना. काय नाही म्हणलो बाबा प्रेमानं बोललो म्हणायचं लागलं मी. काय असं पण आज तुम्ही लय फिरवलंय मला. गाईज आम्ही हेडो काढून आणलं यायला लक्ष पण नाही. काय बात करायला? हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंट मध्ये. चॅनलला सपोर्ट करायचा गाईज. बाय गाईज. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कारण की मी तीनदा तुम्हाला हेच सांगतो नक्की करा. कारण की तुम्ही आम्हाला सपोर्ट करसान ना तेव्हा आम्हाला बी जरा मजा येते व्हिडिओ बनवायची व्हिडिओ टाकायची आहे का नाही. लय मेहनत करतो आम्ही. लाईक नक्की करता. आणि कमेंट करून सांगा. तर बाय आता भेटू पुढच्या व्हिडिओ. आवडते तर कशी आवडते सांगा गाईज आम्हाला कमेंट मध्ये. तुम्ही नक्की सांगा. मी इथं धुवात उडून टाकतो. मग इथं धुवात उडवतो मी. हेडो आवडते तर कशी वाटते तर सांगा आम्हाला.
इथं धुवत उडवतो मग मी, नक्की उडवतो शपथ. फक्त तुम्ही सांगा कमेंट मध्ये.